त्याला मदत करू, प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंत. त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त दोनच आहेत. तर अण्णासाहेब पाटीलमध्ये दोनच ठिकाणचे ते फक्त व्याज परतावा करतात आणि एक आहे. पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण वैयक्तिक, अशा अनेक आहेत. आपल्याकडे 7 योजना आहेत. पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजेचं तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक या हिशोबाने मोठी तरतूद असते. पण आता देवलेजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचा इतके दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि बीजीएमटीचे पण 4 असे टोटल 22 महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू. तेवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी त्यांनी मागणी केली होती, त्याचे आपण करू. त्याच्यातला प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल. कॅबिनेट समोर करून आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो, नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये अनेक ठीक आहे सर, चला नाही तुम्ही चालू. एक मिनिट माझं बोलणं होऊ द्या, मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. नाही ठीक आहे, तुम्ही बोला. कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये तर आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. दुसरं अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विजा विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर